बोगस फोन कॉल करून भामटे कशी लोकांची फसवणूक करतात ते झी मीडियानं याआधीही दाखवलंय। त्याविरोधात एका जागरूक नागरिकानं सायबर पोलिसांकडे तक्रार केली, तर त्यावेळी त्याला नेमका काय अनुभव आला, डिजिटल इंडियाचे ढोल बजावणाऱ्यांच्या राज्यात नेमकं काय चाललंय बघूयात। हे आहेत निलेश पंडितराव, एक जागरूक नागरिक। बोगस फोन कॉल करून एटीएम आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळवणाऱ्या भामट्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला। त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी मुंबई सायबर पोलिसांच्या वेबसाईटवर तक्रारीचा मेल पाठवला। सोबत फोन रेकॉर्डिंग, भामट्याचा मोबाईल नंबर असे तपशील पाठवले। पण मुंबई सायबर पोलिसांच्या वेबसाईटवरील हा ईमेल आयडी चुकीचा होता। आम्ही 20 जुलैला कंप्लेंट रजिस्टर केली आहे। त्यानंतर अजून तरी फीडबॅक काही आलेला नाही काय ॲक्शन। ते मग सायबर पोलिसांनी सांगितलं की कॉल सस्पेक्ट लिस्टमध्ये टाकला आहे, तो नंबर ब्लॉकिंग दिला आहे। त्यानंतर लॉग्समध्ये बघून आम्ही कॉल ट्रॅक करू आणि त्याप्रमाणे लोकल पोलीस स्टेशनला आम्ही कळवू काय होतं त्याप्रमाणे। धडपड करून निलेश पंडितराव यांनी सायबर पोलिसांचा योग्य ईमेल आयडी शोधून काढला। cyberpst-mumbai@mahapolice.gov.in या ईमेल आयडीवर त्यांनी सगळे पुरावे पाठवले, पण समोरून काहीच रिप्लाय आला नाही। शेवटी त्यांनी सायबर सेलचा फोन नंबर मिळवला। बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांचा फोन लागला, पण त्यांना काय उत्तर मिळालं हे तुम्हीच पहा। सायबर पोलीस आहे मुंबई। हॅलो, हां बोला। मॅडम, काल तुम्हाला एका फ्रॉडच्या केसची ईमेल पाठवलेली होती। एक मिनिट। हां, हॅलो हॅलो हॅलो। सायबर पोलिसांकडून असा प्रतिसाद मिळणार असेल तर कुणीही पुन्हा तक्रार करायची हिम्मत करेल का? याबाबत आम्ही मुंबई पोलिसांकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी नेहमीचं उत्तर दिलं, तपास सुरू आहे। आपण जी आता पंडितराव यांची केस सांगितली त्याची संपूर्ण माहिती मी घेतलेली आहे आणि आपल्याला या माध्यमाद्वारे मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांच्या केसच्या संदर्भात जी पुढील कारवाई आहे ती चालू आहे। बहुतांशी प्रकरणात हे जे कॉल आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतात। आपल्याकडून ही सगळी माहिती कलेक्ट करून त्याचे डिटेल्स घेऊन जे आहे संबंधित विभागाचे SP किंवा जे प्रमुख असतील त्यांना उचित कारवाई करण्यासाठी कळवलं जातं। याखेरीज ते जो कॉल करणारा आहे त्याला देखील त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत तात्काळ कळवलं जातं। तर त्यानुसार श्री पंडितराव यांची जी केस आहे त्याच्या संबंधी पुढील कारवाई जी आहे ती सायबर सेलतर्फे चालू आहे। जागरूक नागरिक म्हणून निलेश पंडितराव यांनी आपलं कर्तव्य पार पाडायचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या सायबर पोलिसांचा त्यांना आलेला अनुभव फारच धक्कादायक होता। त्यामुळे मुंबई पोलीस सुधारतील अशी अपेक्षा करणं थोडं धाडसाचंच होईल। एक जागरूक नागरिक म्हणून निलेश पंडितराव यांनी त्या फेक कॉलरची संपूर्ण माहिती सायबर पोलिसांना दिली, पण त्यांना जी उत्तरं मिळाली ती आश्चर्यचकित करणारी होती। आम्ही या प्रकरणामध्ये आणखीन माहिती घेतली असता जो मेल आयडी सुरुवातीला निलेश पंडितराव यांना मिळाला होता तो होता आर्थिक गुन्हे शाखेचा। त्यांच्या वेबसाईटवरती तो ईमेल आयडी त्यांनी दिला होता, पण तो मेल आयडी देखील बंद आहे, कारण त्याचे मेल बाउन्स होतात। अशा पद्धतीनं एखादा जागरूक नागरिक जेव्हा एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो तर त्याला कसे अनुभव येतात हे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।